बनवणारे शेवग्याच्या पानाचे शेव, गव्हाचं पीठ घेऊन आयुर्वेदिक पौष्टिक शेव खा वाटले म्हणून बनवले हे शेव. तेलकट नाही खायचं दुसरं बेसनाचं. पानं वरपून घेतले आणि एका पॅनमध्ये उकळायला ठेवलं 2 मिनटं. उकळणं झाले की एका परातीत काढून घेऊ. हे एका परातीत काढून घेतले. सबस्क्राईब करा, लाईक करा. नशीन आवडत तर लाईक तरी करा. हे गव्हाचं पीठ घेतलं गाळून. तुम्हाला वाटलं तेवढं घ्या. मी 1 डबाभर घेतलं. हे मूग डाळ 2 तास भिजू घातली होती. कुकरमध्ये पाणी टाकून घेतलं. खाली डबा ठेवला. वरतून हे पोटली बांधलेली 1 ते 2 शिट्टी लावून घेऊ. 2 शिट्ट्या. हे काढून घेऊ. आता शिजून झालं आपल्याला पीठ. डाळ पण शिजली. हे किती उंडा कडक झाला. कोरडं पीठ होतं डायरेक्ट. ते फोडून घेऊ. चांगलं बारीक करून घेऊ. सर्व एक कुटून घेऊ. हाताने चुरा करून घेऊ. ते गोळे थंड झाले की चाळून घेऊ. चाळणीने सर्व पीठ गाळून घेतले. हे थंड झालेला पाला शेवग्याचा मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊ बारीक. थोडा आरात कच्चाच होता तो. हे पिठामध्ये टाकून घेऊ. मूग डाळ पण काढून घेऊ बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये. ते पण टाकून घेऊ पिठामध्ये. चटणी टाकायची, मीठ, थोडंसं जिरं, ओवा, तेल लावून उंडा मळून घ्यायचा चांगला. पाणी गिनी टाकून. 1 साशा घ्यायचा. साशाचं चकली पाहून घ्यायची. थोडी मिडियममध्ये, बारीक बी नाही जाडी बी नाही. तेल ठेवून तळून घेऊ शेव. खाण्यासाठी तयार आपले शेव आयुर्वेदिक. कसा ना कसा खाऊन घ्यायचा आहे पाला. चांगला राहतो आता पायासाठी. कमेंट करा. सर्व करू खाण्यासाठी.